जप करत असताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी? माळ स्वच्छ आणि निर्मळ ठेवा. जमिनीवर माळ पडू देऊ नका. तर्जनी आणि अंगठा यांनी माळ धरू नका. अनामिका आणि अंगठा यांनी माळ धरून अनामिका आणि अंगठा यांना एकमेकांना घासत माळ जपावी. मेरोमणी ओलांडू नका. माळ जपताना नाक आणि पोट यांच्यामध्ये ठेवावी. जप करताना शांत आणि स्वच्छ ठिकाणी बसावे. आसनावर बसणे उत्तम. डोळे बंद करून किंवा स्वामींच्या फोटोसमोर बसून जप करावा. पाठ सरळ ठेवावी. जप करताना कोणत्या आसनात बसावे याबद्दल अनेक मतभेद आहेत. काही लोक म्हणतात की पद्मासन किंवा सुखासन हे जपासाठी सर्वोत्तम आसने आहेत, तर काही लोक म्हणतात की कोणत्याही आसनात बसून जप करता येतो. तथापि जप करताना योग्य आसनात बसणे महत्त्वाचे आहे, कारण त्यामुळे आपण शांत आणि एकाग्र राहू शकतो. आता आपण पाहूया जपमाळेविषयी काही प्रश्न आहेत, त्यांची उत्तरे. घरात अनेक जण जप करणारे असतील तर एक आसन वापरले तर चालते का? याचे उत्तर असे आहे, नाही, कारण प्रत्येकाचे जप वेगळे असतात आणि त्याची शारीरिक ऊर्जा सुद्धा वेगळी असते. त्यामुळे प्रत्येकाचे आसन हे कायम वेगळेच असावे आणि ते कधीच कोणा दुसऱ्याला वापरायला देऊ नये. प्रश्न दुसरा, एकाच जपमाळ अनेकांनी वापरली तर चालते का? उत्तर, नाही, कारण प्रत्येक माणसाचे पाप आणि पुण्य हे वेगवेगळे असते. जेव्हा एखादी व्यक्ती जप करते तेव्हा त्या माळेवरती स्वतःचे पुण्य अर्जित करत असते. जेव्हा अशी माळ कोणा दुसऱ्याकरवी वापरली जाते तेव्हा तुमचे पुण्य त्या व्यक्तीच्या पापक्षय करण्यासाठी वापरले जाते. आता पुढचा प्रश्न आहे, जप कोणत्या दिशेला बसून करावा? आपल्या वास्तुशास्त्रात 4 मुख्य दिशा आहेत, 4 उपदिशा आहेत, तर ह्या सर्व दिशांचे एक एक देव आहेत. दक्षिण दिशेचे स्वामित्व यमदेवांकडे आहे. भारतीय परंपरेत दक्षिण दिशेला अशुभ दिशा मानले जाते. त्यामुळे शक्यतो जप पूर्व किंवा उत्तर दिशेकडे तोंड करून करावा. जप कधी करावा? रात्री की पहाटे? पहाटे 4 ते 7 आणि रात्री 10 ते 1 ह्या वेळेत जप करण्याच्या उत्तम वेळा आहेत. पहाटे ब्रह्ममुहूर्त 3:30ला असतो. त्यानंतरची पहाटे 4 ते 7 ची वेळ ही अत्यंत शुभ आहे, कारण ह्यावेळी माणसाची झोप झालेली असते आणि शरीर आणि मन शुद्ध असते. ह्यावेळी देवता सुद्धा प्रसन्न मुद्रेने आशीर्वाद देतात. रात्री 10 ते 1 ही दिवसभरातील कामे संपवून दिनचर्या संपवून व्यक्ती देवाचे नाव घेऊ शकतो. रात्री झोपताना केलेला जप हा तुम्हाला शांत झोप देतो, परिस्थिती बदलण्याची ताकद देतो. रात्री 10 नंतर आपल्या आजूबाजूला शांतता यायला लागते, त्यामुळे ह्यावेळी शांतपणे जप करावा. जप मनातल्या मनात करावा की मोठ्या आवाजात? जप हा नेहमी कोणालाही ऐकू जाणार नाही अशा आवाजात करावा. प्रत्येकाचे घर मोठे नसते, त्यामुळे शक्यतो जप मनातल्या मनात करावा आणि पुटपुटत करावा, म्हणजे नेमका कोणता जप करत आहोत हे कोणाला समजणार नाही. तसेच या जपाविषयी श्री स्वामी समर्थ महाराजांनी सांगितलेली अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही किती जप केलाय त्याचा उल्लेख अवश्य ठेवावा. कारण स्वामींनी बाळाप्पा महाराजांना सुद्धा हीच आज्ञा दिली होती की तुम्ही जितका जप केला आहे त्याचा उल्लेख कुठेतरी एखाद्या वहीमध्ये ठेवा किंवा तुम्ही तुमच्या मनामध्ये ठेवा, पण या जपाचा नक्कीच उल्लेख ठेवा, जेणेकरून तुमची किती सेवा झाली हे तुम्हालाही कळेल आणि तुम्हाला ही सेवा वाढत जाईल. आणि ज्याप्रमाणे जप वाढत जातो त्याप्रमाणे वेगवेगळे अनुभव माणसास येत जातात. तर मैत्रिणींनो, अशा पद्धतीने जपमाळेच्या संपूर्ण नियमांची माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेली आहे. तर आपल्या चॅनलवर मी अशाच प्रकारचे सण, वार, व्रत, वैकल्ये, उपाय, तोडगे यांची माहिती देत असते. तर अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया अशाच एका नवीन माहितीपर व्हिडिओसोबत. तोपर्यंत झालेली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी रुजू. श्री स्वामी समर्थ.